त्याच्या मागचं कारण म्हणजे मला 2 मुली पण आहेत आणि मी स्वतः एक स्त्री आहे, म्हणून मला हा विषय बोलावासा वाटला. एक 2 शब्द मी तुमच्यासमोर मांडते. असं म्हणतात की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ओटी हसवणी नाही पार, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ओटी हसवणी नाही पार, कर्तृत्व सिद्धता ही स्वप्नी म्हणे, कर्तृत्व सिद्धता ही स्वप्नी म्हणे, कर्तृत्व पूर्तीसाठी सदा ध्यान, कर्तृत्व पूर्तीसाठी सदा ध्यान. तरीही मनी एक प्रश्न ऋतूनी, तरीही मनी एक प्रश्न ऋतूनी, सांगाल का स्त्री सुरक्षितता आहे का जनी, स्त्री सुरक्षितता आहे का जनी, सांगाल का याचे उत्तर मला कोणी, सांगाल का उत्तर याचे मला कोणी. स्त्री जन्मा ही तुझी अजब कहाणी, स्त्री जन्मा ही तुझी अजब कहाणी. आज आपण 21व्या शतकात म्हणतो की स्त्री स्वावलंबी झालेली आहे, कर्तृत्वाने आपल्या पुढे गेलेली आहे, ती आकाशी झेप घेत. पण खरंच ती घेत आहे का? घेते परंपरागत ज्या रूढी परंपरा चूल व मूल एवढं न करता ती आता पुढं गेलेली आहे. ती आता पुढं म्हणजे स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वावलंबी आहे, शिक्षणाने आहे. पण खरंच ती सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो. ती आपली स्वतःतील कला गुण याला आपल्या मेहनतीची कास देत आहे आणि एवढं सगळं करून ती कर्तव्य आणि कर्तृत्व दोन्ही सिद्ध करते. पण एवढी स्त्रीची प्रगती असूनही ती एवढी म्हणजे ती अशी हे आहे का, स्वावलंबी आहे का, सुरक्षित आहे का, हा एक प्रश्न आहे. आता आजूबाजूला आपण समाजात घडणाऱ्या घटना ऐकतो, टीव्हीवर बातम्या बघतो, वर्तमानपत्रे वाचतो. खरंच स्त्री सुरक्षित आहे का? आज बिनधास्तपणे ती घराच्या बाहेर पडू शकते का? आज आपण घरी मी असो किंवा आपण मुलगी असो, कोणी असो, घरातून बाहेर पडायला लागलो की आपल्या घरातले आपल्याला विचारतात कुठे निघालीस, कधी येणार आहेस, कोणासोबत चालली आहे, किती वाजता येणार आहे. हे प्रश्न आपल्याला का विचारले जातात? आपल्या अविश्वास आहे म्हणून नाही, तर आपल्या काळजीपोटी हे प्रश्न विचारले जातात. कारण आज हा समाजात आपण बिनधास्तपणे कुठेही वावरू शकत. आज एक चिमुकल्या मुलीवर किती अत्याचार होतात आपण बघत आहे. आपल्याला आपलं मूल जेव्हा शाळेतून घरी 10 मिनिटं जरी लेट झाला तरी आपल्या म्हणजे म्हणतात ना, वैरी जे व्याप चिंती ते मन चिंत. आपल्या विचारात आपल्या मनात वाईट विचार येतात. अशी स्त्रीची एक कहाणी झाली. स्त्रीची विविध रूपे आहेत. स्त्री कधी आई असते, कधी ती ताई असते, तर कधी ती एक मैत्रीण असते, कधी एक शेजारी असते, तर आपल्या सहकार्यातील एक सहचारणी असते, कधी ती सुखदुःखातली पत्नी असते. अशी विविध रूपे ती सादर करत असते. रोज सगळ्यांबरोबर बोलत असते, सगळ्यांच्या सुखदुःखात ती खंबीरपणे उभी असते. तरी पण या समाजातील काही अन्यायी म्हणजे जी अशी त्रासलेली व्यक्ती जी असते ती आपल्याला आपला समजती म्हणते का बघा, कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. ती कधीच असं स्वीकारू शकत नाही की स्त्री ही सक्षम आहे. आज ती करू शकते, आज ती बाहेर जाऊ शकते. कारण आज आपण बाहेर जगात या इतकं सुरक्षित नाहीच आहोत. मग आपण एवढं कर्तृत्वाने, शिक्षणाने स्वावलंबी असतो, आपल्याला सुरक्षित जर राहता येत नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे? हा एक आपल्या पुढे प्रश्न आहे. तर आपण मग आपलं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे का आपलं दुसऱ्यांनी केलं पाहिजे ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे? लहानपणापासूनच आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. त्यांना लहानपणापासूनच आता जे आपल्याला आपल्या आई वडिलांनी जे सांगितलं की असं नाही असं ते जे विचार आहेत ते मुलींच्यावर लादले नसले पाहिजेत. त्यांना स्वतः स्वावलंबी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिकवलं पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना आपल्या देशातील महान स्त्रियांच्या कथा सांगितल्या पाहिजेत. म्हणजे राजमाता जिजाबाई, परत सावित्रीबाई फुले, तसेच किरण बेदी, अनाथांची माय सिद्धुताई सखवार यांच्याच गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. या सर्व रणरागिणींच्या गोष्टी त्यांना सतत सांगितल्या पाहिजेत की त्या कशा शूरवीर होत्या, कसं आहे, कसं जगलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तसंच आपण पण एक समाजात आपण सुजाण नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आजूबाजूला सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे की आपण काय केले पाहिजे. जर आपल्या आजूबाजूला एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तो आपण वेळीच थांबवला पाहिजे. हे आपलं सुजाण नागरिक म्हणून एक कर्तव्य आहे. आणि जर आपण प्रत्येकाने जर आपल्या मुलांना जर आपणच संस्कार दिले की प्रत्येक स्त्री ही माता भगिनी आहे, हे संस्कार आपण जर प्रत्येकाला लहानपणापासूनच आपल्या मुलग्यावर
मुलावर संस्कार केले प्रत्येकाने, तर आज ही वेळच येणार नाही की आपण सुरक्षित नाही याची आपल्यात भावनाच निर्माण होणार नाही. आणि सामाजिक निर्बंध न लादता आपल्या स्वतःवर जेव्हा कोणत्याही भीतीपोटी आपण जेव्हा या समाजात मान वर करून फिरू शकू, केव्हाही अपरात्री असू दे दिवसा असू दे, तरच आपण म्हणू शकेल की आजची स्त्री सुरक्षित आहे. एवढं